काय करू मी, ह्या पोरीचं नुसती डोक्यात मारलीये माझ्या. एक धड काम करत नाही, नुसती फुकट खाते ती. काय झालं आई? कुठे काय, बस तुला पाणी आणते मी. नाही नको, घेते मी. काय ग आई, काय बोलत होते? काय नाही. काय झालं बोलशील? हे बघ, मी तुला लग्न आधीही सांगितलं आणि आता परत सांगते, मी नात्याने जरी तुझी मोठी जाव असली ना तरी तू मला मोठी बहीण समज ना. काय झालंय आई, काय बोलत होत्या? काय नाही होत आई, तुम्ही सगळे गेलात ना की आई कशावरनं पण माझ्याशी भांडायला सुरू करतात. मला काही जमत नाही, मी काही करत नाही, मला काही येत नाही, मी घरात फुकट बसत नाही, कामाची नाहीयेस. हे तू सगळं आधी का नाही सांगितलंस? आणि हे भाऊजींना माहितीये? त्यांना काय सांगणार, ते बोलतात मीच खोटी आहे. कोणाला मी काय सांगू, काय चुकतंय माझं, मला काही कळतच नाही. मला जेवण करता नाही येत का, मी घरातली कामं नीट नाही करते का, काय होतंय, काय चुकतंय? तू सगळं छान करतेस, तू कमवत नाहीयेस ना म्हणून चाललंय हे सगळं. सुरुवातीला मीही फेस केलंय हे सगळं, म्हणून मी घराबाहेर पडले. आणि आता तूही घराबाहेर पड. भाऊजींना काय सांगायचं ना ते मी बघते. कमवायला लागलीस ना की बघ तुला कशी रिस्पेक्ट देतात ते. आणि घरातली कामं आहेत ना आपण मिळून करू. वेडाबाई, असं तोंड पाडून बसायचं नाही, बोलून गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि उद्यापासून लगेच जॉबच्या शोधात लाग. आणि पहिल्या पगारातून आईंसाठी साडी घे, मग बघ तुझे कसे लाड करतात. तुला पाणी देतील, चहा देतील. मग काय बाबा, मला कोण विचारतंय? काय होत आई? असं शांत बसायचं नाही. तुला काही त्रास होत असेल तर तू मला सांगत जा ना. लक्षात ठेवशील ना आता? हो. वेडी.